आपण या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या सटाणा बसस्थानकामध्ये आहोत। सटाणा बसस्थानकाची एकंदरीत परिस्थिती जर आपण बघितली तर अतिशय प्रवाशांच्या मनाला सुखद असा अनुभव देणारं हे बसस्थानक। महाराष्ट्रातील संपूर्ण बसस्थानकांमध्ये जर आपण बघितलं तर सटाणा बसस्थानक अतिशय स्वच्छ आणि सुंदर अशा पद्धतीने हे बसस्थानक आहे। या बसस्थानकामध्ये ज्यावेळेस प्रवासी प्रवेश करतात त्यावेळेस प्रवेशद्वारावरतीच आपलं सुंदर सटाणा बसस्थानक अशा पद्धतीचं अतिशय सुंदर अशा पद्धतीचं नाव या ठिकाणी कोरण्यात आलेलं आहे। त्याच पद्धतीने जर आपण वरती जर बघितलं तर विठू रुक्माईचं देखील या ठिकाणी सुंदर अशी पेंटिंग या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर ज्यावेळी प्रवासी या ठिकाणी बसस्थानकामध्ये दाखल होतात आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करतात तर त्यावेळी प्रवासाला सुरुवात करत असताना देखील प्रवाशांच्या मनाला एक सुखद असा अनुभव मिळावा यासाठी यशवंतराव महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अशा सटाणा नगरीमध्ये प्रवाशांनी प्रवेश केल्याची एक अनुभूती या ठिकाणी प्रवाशांना मिळत असते। कारण या ठिकाणी यशवंत नगरी म्हणून देखील एक सुंदर असा देखावा तयार करण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने ज्या काही माता भगिनी येतात तर त्यांच्यासाठी हिरकणी कक्षाची देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यानंतर जर आपण बघितलं तर प्रवाशांच्या सेवेसाठी जे ब्रीदवाक्य एस टी महामंडळ घेऊन चालतं तर त्या ब्रीदवाक्याला साजेसं अशा पद्धतीचं एक सुरेख असं वेळापत्रक देखील या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे, जेणेकरून प्रवाशांना एंट्री गेटवरती संपूर्ण वेळापत्रकाची संपूर्ण माहिती प्राप्त होत असते। ज्या पद्धतीने आगार व्यवस्थापक साहेब प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यरत असतात त्याच पद्धतीने आगार व्यवस्थापक साहेब हे या ठिकाणी चालक वाहकांच्या साठी देखील तेवढेच कार्यरत असताना आपल्याला दिसून येतात। चालक वाहकांचा जो काही विश्रांतीगृह आहे तो देखील अतिशय स्वच्छ आणि सुंदर अशा पद्धतीचा विश्रांतीगृह या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे। या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही स्वरूपाचा कचरा दिसणार नाही। त्याच पद्धतीने या ठिकाणी CCTV कॅमेऱ्यांची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे की जेणेकरून जे काही आपले चालक वाहक बंधू असतात तर त्यांचे जे काही वस्तू या ठिकाणी पडलेले असतात तर त्यांची देखील व्यवस्थित पद्धतीने निगा राखता यावी आणि कुठल्याही स्वरूपाची वस्तूंची चोरी या ठिकाणी होऊ नये यासाठी देखील CCTV कॅमेऱ्यांची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। तसेच आपण ज्यावेळेस बसस्थानकामध्ये प्रवेश करतो तर बसस्थानकामध्ये प्रवेश केल्यानंतर संपूर्ण बसस्थानकाचा जर आपण एकंदरीत आढावा घेतला तर बसस्थानकामधील जे काही प्रवाशांची बैठक व्यवस्था आहे तर ती बैठक व्यवस्था देखील अतिशय स्वच्छ आणि सुंदर अशा पद्धतीने करण्यात आलेले आहे। याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाची काटकसर एकंदरीत करण्यात येत नसताना दिसते। त्याच पद्धतीने जे काही स्वच्छतेचे कर्मचारी आहेत तर स्वच्छतेच्या कर्मचाऱ्यांकडून अहोरात्र या ठिकाणी स्वच्छतेची पाहणी स्वतः माननीय आगार व्यवस्थापक श्री आयरे साहेब हे करत असतात। तसेच जर आपण पुढे जाऊन बघितलं तर जे काही वाहतूक नियंत्रक कक्ष आहे तर वाहतूक नियंत्रक कक्षाला देखील या ठिकाणी सुरेख अशा पद्धतीने लाईटिंग लावण्यात आलेली आहे। लाईटिंगच्याद्वारे या ठिकाणी संपूर्ण बसस्थानकाचा जो काही एकंदरीत लूक आहे तर तो संपूर्ण लूक या ठिकाणी बदलण्यात आलेला आपल्याला दिसून येतो। हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सुरेख असं बसस्थानक महाराष्ट्रातील सटाणा बसस्थानक आपण बघू शकतो। या ठिकाणी संपूर्ण वाहतूक नियंत्रक कक्षाची देखील सुंदर अशी लाईटिंगच्या सहाय्याने सजावट करण्यात आलेली आहे। संपूर्ण जे काही सटाणा बसस्थानक आहे तर संपूर्ण सटाणा बसस्थानकाची स्वच्छता अतिशय सुरेख आणि सुंदर अशी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी सटाणा बसस्थानकामध्ये ऑक्सिजन पार्कची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। आता आपण या ठिकाणी कशा पद्धतीने ऑक्सिजन पार्कची व्यवस्था करण्यात आलेली आहे राज्य परिवहन महामंडळाच्या सटाणा बसस्थानकात ते देखील बघू। महाराष्ट्रातील संपूर्ण बसस्थानकांमध्ये सटाणा बसस्थानक हे आगळंवेगळं बसस्थानक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल। कारण या ठिकाणी एक युनिक कन्सेप्ट राबवण्यात आलेली ती म्हणजे ऑक्सिजन पार्क। या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या झाडांची लागवड करण्यात आलेली आणि त्या झाडांची निगा देखील तेवढ्याच प्रमाणात राखली जाते। त्या झाडांना कोणीही इजा पोचू नये त्यासाठी या ठिकाणी एक कंपाऊंड करण्यात आलेलं आहे। त्याच पद्धतीने जर आपण बघितलं तर वर्कशॉपमध्ये ज्या काही गाड्या पार्क होत असतात तर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी
एक तार कंपाऊंड करण्यात आलेले संरक्षक म्हणून संपूर्ण स्वच्छता जर आपण बघितली तर ती अतिशय सुरेख आहे। या ठिकाणी आगार व्यवस्थापक साहेब स्वतः प्रकर्षाने लक्ष घालून या ठिकाणी सटाणा आगाराच्या स्वच्छतेविषयी कार्यरत असतात। तसेच या ठिकाणी जर आपण बघितलं तर राज्य परिवहन महामंडळ सटाणा आगाराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी रात्रीचे 12 वाजलेले असताना देखील स्वतः आगार व्यवस्थापक साहेब, त्याच पद्धतीने AWS साहेब, तसेच वाहतूक निरीक्षक, तसेच वाहतूक नियंत्रक त्यांच्यासोबतच संपूर्ण ST महामंडळ राप सटाणा आगारातील कर्मचारी वर्गांची टीम या ठिकाणी कमानीची निर्मिती करताना आपल्याला दिसून येतात। एक जर या ठिकाणी सुरेख अशी कमानीची निर्मिती करताना आपल्याला दिसून येतात। कमानीची एकदा निर्मिती झाली तर अधिकच उत्तम पद्धतीने राप सटाणा आगाराचा जो काही चेहरा मोहरा आहे तर तो बदलणार आपल्याला दिसून येतो। मित्रांनो, अतिशय सुरेख आणि सुंदर अशा पद्धतीने जर आपण बसस्थानक बघितलं तर ते राज्य परिवहन महामंडळ सटाणा आगाराचं बसस्थानक आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातील बसस्थानकातील तसेच आगारातील संपूर्ण कर्मचाऱ्यांनी जर प्रयत्न केले तर संपूर्ण STचा चेहरा मोहरा आपण जो काही बदलण्याचा प्रयत्न करतोय तर तो निश्चितच बदललेला आपल्याला या ठिकाणी दिसून येईल। धन्यवाद मित्रांनो।